श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात 29 मार्च 2026 पासून केतू ग्रह मघा नक्षत्रात प्रवेश करत आहेत, जो स्वतः केतूचाच नक्षत्र मानला जातो. या काळात तुमच्या आयुष्यात 18 वर्षानंतर एक मोठे कार्मिक चक्र पूर्ण होणार आहे. मघा नक्षत्र हे पित्राचे आणि सत्तेचे प्रतीक असल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजाचे विशेष आशीर्वाद मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा समाजात तुमची एक वेगळीच आणि वजनदार ओळख निर्माण होईल. जे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते, ते केतूच्या या विशेष गोचरामुळे अचानक मार्गी लागताना दिसेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने हा काळ अत्यंत सावध राहण्याचा आहे. केतू हा भ्रम निर्माण करणारा ग्रह असल्याने गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. मात्र ज्यांचे काम आध्यात्मिक क्षेत्र, संशोधन किंवा गूढशास्त्राशी निगडित आहे, त्यांना या काळात प्रचंड यश मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या सुप्त कला गुणांना वाव मिळेल आणि वरिष्ठाकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा खोटा दिखावा करू नका, अन्यथा केतू तो अहंकार मोडून काढण्यास मागे पुढे पाहणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात कौटुंबिक आणि आध्यात्मिक सुखासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. तुमच्या घरातील मुलाच्या प्रगतीमुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. जर तुमच्या मनात काही जुन्या कटू आठवणी असतील, तर त्या विसरून नवीन सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. केतूच्या शांततेसाठी मंगळवार किंवा शनिवारी कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे आणि ओम कितवे नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. हा काळ तुम्हाला प्रगल्भ करण्यासाठी आणि सत्याची जाणीव करून देण्यासाठी आला आहे, त्यामुळे सकारात्मक राहा. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात 29 मार्च 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा कालखंड ठरणार आहे. या दिवशी केतू ग्रह मघा नक्षत्रात प्रवेश करणार असून हे संक्रमण तब्बल 18 वर्षानंतर घडत आहे. ज्योतिषशास्त्रात 18 वर्षाचे हे चक्र कार्मिक सेटलमेंट मानले जाते. म्हणजेच 2008च्या सुमारास जी कामे अर्धवट राहिली होती किंवा ज्या कामाची फळे मिळायची होती, त्याचा हिशोब आता पूर्ण होणार आहे. हा साधारण 8 महिने आणि 7 दिवसाचा काळ तुमच्या जीवनाला एक नवी कलाटणी देणारा ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात मघा नक्षत्राचे महत्त्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या नक्षत्राचे स्वामी स्वतः केतू महाराज आहेत. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात येतो, तेव्हा तो अत्यंत बलवान होतो. मघा नक्षत्र हे आकाश मंडळातील 10वे नक्षत्र असून ते राजसत्तेचे प्रतीक मानले जाते. मकर राशीच्या जातकांसाठी हे संक्रमण त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकार आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे ठरू शकते, मात्र त्यासाठी संयम राखणे गरजेचे आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात मघा नक्षत्राचे दैवत पितर आहे, त्यामुळे या कालखंडात पूर्वजाच्या आशीर्वादाला विशेष महत्त्व प्राप्त होते. जर तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल किंवा कुटुंबात वंश परंपरेने चालत आलेले काही वाद असतील, तर ते या काळात उफाळून येऊ शकतात किंवा सुटू शकतात. या नक्षत्राचे प्रतीक सिंहासन असल्याने जे जातक राजकारण, समाजकारण आणि मोठ्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना या काळात अनपेक्षित पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात 29 मार्च ते 5 डिसेंबर 2026 या काळात केतू तुम्हाला आध्यात्मिकरित्या जागृत करेल. मघा नक्षत्र हे वंश आणि कुळाचा सन्मान राखणारे नक्षत्र आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुळातील परंपराचे पालन करणे लाभदायक ठरेल.
केतू हा विरक्तीचा कारक असला तरी मघा नक्षत्रात तो तुम्हाला भौतिक सुखापेक्षा आत्मिक समाधान मिळवून देण्यावर भर देईल. तुमच्यातील सुप्त शक्ती आणि अंतर्ज्ञान या काळात प्रचंड वाढलेले तुम्हाला जाणवेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या महत्वाच्या कालखंडात तुमची खरी ओळख जगासमोर येईल. मघा नक्षत्र हे खोटेपणा सहन करत नाही. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत कोणासमोर मुखवटा घालून वागत असाल तर केतू तो मुखवटा ओढून काढेल. हा काळ स्वतःला सुधारण्याचा आणि सत्याचा स्वीकार करण्याचा आहे. गुरुजींचा सल्ला असा आहे की या काळात अहंकार सोडा आणि नम्रतेने वागा, जेणेकरून मघा नक्षत्रातील केतू तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 29 मार्च 2026 पासून केतूचे मघा नक्षत्रातील गोचर तुमच्या राशीसाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि कार्यक्षेत्रात मोठे फेरबदल घडवून आणणारा असेल. केतू हा विरक्तीचा कारक असला तरी मघा नक्षत्रात तो तुम्हाला तुमच्या कर्तव्याची आणि मुळांची जाणीव करून देईल. तुमच्या स्वभावात कमालीची स्थिरता येईल आणि तुम्ही अत्यंत गंभीर विषयावर सखोल विचार करून योग्य निर्णय घेण्यास सक्षम व्हाल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात मकर राशीच्या जातकाच्या आर्थिक स्थितीवर या गोचराचा संमिश्र परिणाम दिसून येईल. मघा नक्षत्र हे राजसत्तेचे प्रतीक असल्याने जे जातक सरकारी निमिष किंवा मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत त्यांना अचानक धनलाभ किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मात्र केतू हा भ्रम निर्माण करणारा ग्रह असल्याने मकर राशीच्या व्यक्तींनी लॉटरी, जुगार किंवा विनासायास मिळणाऱ्या पैशाच्या मागे लागू नये. कष्टाने मिळवलेला पैसाच या काळात तुमच्याकडे टिकून राहील आणि भविष्यात वृद्धिंगत होईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात कौटुंबिक आघाडीवर मकर राशीच्या जातकांना पूर्वजांचा वारसा किंवा संपत्ती मिळवण्याचे संकेत आहेत. मघा नक्षत्राचे स्वामी केतू आणि देवता पितर असल्याने तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घेणे या काळात महत्त्वाचे ठरेल. जर तुमच्या मनात कुटुंबाबद्दल काही जुने हेवेदेवे असतील तर ते विसरून एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे. मकर राशीच्या जातकांनी या काळात घरातील शांतता राखण्यासाठी थोडा संयम पाळणे गरजेचे आहे, कारण केतू कधी कधी विनाकारण चिडचिड निर्माण करू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की केतूच्या या संगमादरम्यान काही विशेष उपाय करणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ओम कितवे नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करणे मकर राशीसाठी अत्यंत फलदायी ठरेल. तसेच शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किटे खाऊ घालणे हे तुमच्यावरील साडेसातीचा किंवा केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करेल. मकर राशीच्या जातकांनी अमावस्येच्या दिवशी पित्राच्या नावाने अन्नदान केल्यास जीवनातील अनेक अडथळे दूर होतील. तर मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ सुवर्ण संधी आहे. मकर राशीच्या जातकांसाठी मघा नक्षत्रातील केतू तुम्हाला भौतिक जगापासून थोडे दूर नेऊन स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्यास प्रवृत्त करेल. ध्यानधारणा आणि नामस्मरण यावर भर दिल्यास तुम्हाला मानसिक शांती लाभेल. गुरुजींचा अंतिम सल्ला हाच आहे की कोणत्याही कामात घाई करू नका आणि सत्याची साथ सोडू नका. राशीच्या जातकासाठी हा कालखंड त्यांच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक कलाटणी देऊन जाईल. तर मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की केतूचे हे मघा नक्षत्रातील गोचर तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहेत. या बदलाची आणि ज्योतिषशास्त्रीय अशा सखोल विश्लेषणाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच
जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, तुमची साथ आणि प्रेम हेच आम्हाला नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारातील इतर मकर राशीच्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे ही अमूल्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला तुमच्या राशीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.